तसंच एक गाणं देखील आपल्या नाशिकमध्ये शूट झालंय ज्याचं नाव आहे मधावाणी गोड. आणि सध्या ही टीम आलेली आहे रेडिओ सिटीच्या स्टुडिओमध्ये मराठी टॉकीजवर. हॅलो, कसे आहात सगळेजण? मधासारखे गोड. छान प्रमोशन सुरुवातीलाच. आणि एकंदरीत नाशिकची ब्युटी आणि त्यातल्या त्यात तमन्ना तुझी त्याच्यामध्ये ब्युटी, आमचा नाशिकचा रांगडा मुलगा, त्याचबरोबर डिरेक्टर मुंबईहून, सर मुंबईहून, हे सगळं प्रकरण कसं जुळून आलंय? सुरुवात तुझ्यापासून करूया. नाशिकमध्ये कसं वाटलं आणि नाशिकच्या लोकेशन्स बद्दल काय सांगशील? नाशिक बद्दल मला असं वाटलं नव्हतं की नाशिक म्हणजे मला इथे शूट करायचं, पण आमचे हिरो नाशिकचे आहेत त्यामुळे मला इथे यावं लागलं की इथे शूट करणंच गरजेचं होतं, कारण हिरोला मुंबईला यायचा टाइम नव्हता. आणि जेव्हा नाशिकचे लोकेशन्स मी ऑन द डे ऑफ शूटच बघितले, त्याआधी मी लोकेशन्स बघितले पण नव्हते, पण ज्या ऑन द डेला शूटच्या वेळेला लोकेशन्स बघितले तर मला ते खूप आवडले. असं वाटलं नव्हतं की मला एवढे छान लोकेशन्स भेटतील. आणि त्याच्यावर शूट करताना असं होतं की पाऊस होता, धबधब्यामध्ये उभं केलं, पाय घसरत होते आणि त्याच्यात आम्ही नाचत होतो. तर ते एक फन पण होतं, थ्रिल पण होतं आणि करायचं पण होतं. आणि खूप छान झालं, शूट पण छान झालं, गाणं पण खूप छान झालंय. की ऑडिओ तर आहेच छान, त्याचा व्हिडिओ बघितला तर तो पण खूप छान आहे. दोन्ही एकत्र बघितलं तर मन प्रसन्न होऊन जाईल. परत एकदा प्रेमात पडण्यासारखं गाणं आहे मधावाणी गोड. हो. आणि आमची नाशिकची आन बान शान, आमच्या सगळ्यांचा लाडका चिन्मय हिरो कसा वाटला तुला? वन टेक आर्टिस्ट, त्याच्याबद्दल तर काय शंकाच नाहीये. खूप म्हणजे शूट असं वाटलेलं की 2 दिवसावर जाईल, पण एका दिवसामध्ये पूर्ण आम्ही कम्प्लीट केलं. बघ, हे टॅलेंट आहे आमच्या नाशिककरांना. शूट एका दिवसात पूर्ण करतो, हे टॅलेंट आहे. म्हणजे आम्हाला प्रत्येक गाण्याला 2 दिवस लागतात, पण ह्या गाण्याला तुमचे हिरो टॅलेंटेड असल्यामुळे, वन टेक आर्टिस्ट असल्यामुळे आम्हाला परत रिपीट टेक गाडी कट असं नाही झालं. क्या बात आहे. चिन्मय, तू काय सांगशील? मला या बांदेकर आहेत ना, यांना नाशिककर करायचंच आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी जेव्हा त्या भेटायला आल्या होत्या की कोण आहे बॉ हिरो आणि काय बॉ नाशिक वगैरे, तेव्हा त्या त्यांच्या एक मुंबईयन तोऱ्यामध्ये होत्या. पण नाशिककरांचा जो काही पाहुणचार आहे आणि जी विनम्रता आहे, त्याच्यामुळे त्यांना असं कळलं की अरे इथली माणसं सेन्सिबल आहेत, कलासक्त आहेत. मग त्यांना कळलं की फाळकेंची भूमी आहे. मग आम्ही नाशिक जे काय लादलंय त्यांच्यावर, त्यामुळे ही मिसळ जी आहे ना, ही जी मिसळ आहे ना की दिग्दर्शक आपला कल्याणचा, ही जी मिसळ आहे आर्टिस्ट आपले मुंबईचे, हे त्यामुळे जमून आलेली सगळी गोष्ट आहे. आणि नाशिक तर तुम्हाला माहितीच आहे, गुलाबीच आहे. आणि इथे आल्यानंतर जे काय प्रेमात पडणं होतं नाशिकच्या, त्यातून कोणीही सुटू शकत नाही. नाशिकमध्ये येणं खूप सोपं आहे, पण इथून बाहेर पाऊल टाकणं तेवढंच अवघड आहे. म्हणून तर आम्ही दुसरं गाणं सुद्धा नाशिकमध्ये शूट केलं आणि आता पुढे पण काहीतरी नाशिकमध्ये प्रोजेक्ट करण्याचा विचार चाललाय. आणि आता आपण डिरेक्टरकडे येऊया. सर बोला. तुमच्याकडून नक्कीच जाणून घ्यायला आवडेल, गाणं एकदम रोमॅन्टिक, तुमच्या आयुष्यामध्ये खरा खरा किती रोमॅन्स आहे? किती लाजतोय तो. खरं तर माझं पूर्ण आयुष्यच मधावाणी गोड आहे. आणि ज्यावेळेस हे गाणं माझ्याकडे आलं होतं मधावाणी गोड, तर खूप सुंदर कॉम्पोजिशन तर सर्वप्रथम विकी सरांनी केलेलं, विकी अडसुळे सरांनी. आणि या गाण्याला शूट करण्यासाठी आम्हाला नाशिकचं जे निसर्गरम्य सुंदरता जी मिळाली, त्याच्यामुळे त्याला 4 चांद लागले. आणि त्याच्यासोबतच चिन्मय दादा आणि तमन्ना मॅडम यांचा जो एक समन्वय झाला त्याच्यामध्ये, ते जे मिश्रण होतं दादाच्या भाषेमध्ये, ती जी मिसळ बनली, त्याच्यामुळे या गाण्याला अजून एक खुलेपणा आला आणि खूप मधावाणी अजून जास्त गोड झालं त्या नावाप्रमाणे. बाकी शूट करताना ज्या गोष्टी होत्या त्यात एन्जॉय केला आम्ही सर्वांनी. निसर्ग साथ होता, वरुण राजा सोबत होता, पाऊस पडत होता, रोमॅन्टिक वातावरण तयार झालं होतं जे आम्हाला पाहिजे होतं. जे लोकांना VFX करावं लागते किंवा हे त्या गोष्टी कराव्या लागतात त्या आम्हाला नॅचरली भेटल्या. त्याच्यामुळे तो जो एक फील होता, रोमॅन्टिक फील, तो त्या गाण्यामध्ये आला. आणि ही खूप एक चांगली गोष्ट झाली, म्हणजे नाशिक सोबत निसर्गाने आम्हाला त्यावेळेस साथ दिला. क्या बात आहे. कळलं का तमन्ना मॅम, आम्हाला VFX सुद्धा वापरायची गरज आहे नाशिककरांना. ओके. त्याचबरोबर कंपोजर सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. अडसुळे सर, मला सांगा की हे गाणं खूप असं छान रोमॅन्टिक तरल असं आहे. सो याचं कंपोजिशन करताना काय तुमच्या डोक्यात होतं? काही कुठली अशी ट्यून होती का की नाही मला अशा टाईपचं गाणं बनवायचं? ट्यून म्हणाला तर हे गाणं मी लॉकडाऊन मध्ये म्हणजे असं ऍज अ कंपोजर म्हणून बरीच गाणी केलेत, पण गीतकार म्हणून हे माझं पहिलं गाणं असेल. आणि ऍज अ कंपोजर
हे गाणं केलंय. ट्यून डोक्यात नव्हती, आधी शब्द आले, शब्दांवरती चाल बांधली गेली आणि चाल बांधली गेल्यानंतर ऍक्च्युली हा पहिलं गाणं हे फक्त मेलच होतं, फिमेल नव्हतं. ओके. म्हणून मी बऱ्याच लोकांना हे गाणं ऐकवलं, जस्ट रफ ट्रॅक ऐकवला. त्याच्यानंतर असं कळलं की आपण याच्यात फिमेल ऍड करूया. मग फिमेलवरती वर्कआउट सुरू झालं. मग फिमेलचे जे लिरिक्स आहेत ते निलेश धुमाळ यांनी लिहिलेले आहेत. बाकी पूर्ण साई नंतरा ते मेलचे पूर्ण लिरिक्स माझे आहेत. आणि त्यानंतर फिमेल व्हॉइस ऍड करून मग ते गाणं पूर्ण होत गेलं आणि ती चाल घडत गेली, ती चाल बांधत गेली. आणि नंतर फायनल जेव्हा मॅडम पाठव मॅडमला आवडलं, ते गाणं पुढे तुमच्या समोर सादर होत आहे. क्या बात आहे. आणि आज दिनांक 27 तारखेला हे गाणं जे आहे ते लॉन्च होत आहे. आणि लॉन्च साठी काय काय तयारी तुम्ही केलेली आहे? लॉन्च म्हणजे ते गाणं आपण युट्यूबवरच टाकणार आहोत. तमन्नाजींचं चॅनल पण आहे, 9XM झकास माय बोली सगळ्यावर everywhere. गेलं ऑल द मराठी प्लॅटफॉर्म. गेलं. लॉन्चची तयारी म्हणजे गाणं जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि फक्त श्रवणीय गाणं आहे, प्रेक्षणीय गाणे म्हणून नाही, तर ते शब्द आणि त्यातून जी वातावरण निर्मिती होते आहे, तो जो भाव आहे तो इतका सरस जमून आलेला आहे ना की तो पण लोकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे गाणं ऐकल्यानंतर आपल्या मनात ती भावनिर्मिती झाली पाहिजे. या हेतूने ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला गाणं प्रमोट करता येईल त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आरामात कुठले रश न करता आम्हाला पोचायचं आहे. कारण हे गाणं जे हे तरल प्रेमाचं आहे. 20s to 60s everyone can listen Fall and enjoy for this love song. again. हा. त्यामुळे हे शूट करतानाच किंवा करतानाच माहिती होतं की हे जे आहे ना हे असं मुरत जाणारं गाणं आहे, मधासारखं असं मुरलेलं गाणं असणार आहे. त्यामुळे कुठलीच रश नाहीये. त्याला एक गाण्याला एक संयतपणा आहे. तोच आम्ही आमच्या प्रमोशन मध्ये पण ठेवणार आहोत. टाकल्यानंतर आम्हाला याचे काय व्ह्यूज मिळणार याची आम्हाला आधीपासून कल्पना आहे. आता लोकांना त्या गाण्यामध्ये रमून जाऊ देत. क्या बात आहे. आणि मला तुला विचारायचं आहे चंद्रा की तुझी रोमॅन्टिक डेटची संकल्पना काय? मी सांगू का, आजपर्यंत माझ्या खूप साऱ्या गोष्टी डोक्यामध्ये होत्या, काय कॅटेगरीज पण होत्या. पण आता हे गाणं मी केलं ना तर मला असं वाटतं की अरे पहिणे नावाच्या त्र्यंबकेश्वर जवळच्या गावात पावसाळ वातावरणामध्ये ट्रॅक्टरवर बसून आपल्या सहचारिणी बरोबर केलेला रोमॅन्स जो या गाण्यात आपण दाखवलेला आहे तो सरस रोमॅन्स आहे. सो तमन्ना मॅम, मला तुम्हाला विचारायचं आहे की 3 अशा गोष्टी ज्या मुलांनी अजिबात करू नये वाईल्ड डेटिंग. माझ्या लाईफ मध्ये अजूनपर्यंत अशी घटना घडली नाहीये. चल जुट्टी. ती लाजते आणि त्यातल्या त्यात आता. कारण डेटिंग आणि लव्ह वगैरे रोमॅन्स वगैरे हे सगळं माझ्यासाठी नाहीये. मी गाणं केलं प्रेम म्हणजे तशीच नाही. आय जस्ट ऍक्टेड इन दिस सॉन्ग. आता समोरची हिरोनी एवढी साथ दिली की ती ऍक्टिंग निघाली छानपैकी. बट व्हॉट यू थिंक की 3 गोष्टी ज्या मुलांनी डेटिंग मध्ये अजिबातच करायला नको, म्हणजे दॅट इज अ कम्प्लीट फुल्ली. अजिबात करायला नको डेटिंग मध्ये. तोच सांगतोय. थांब तुझ्याकडे येणार आहे. पहिलं मला डेटिंग करू दे, त्याच्यानंतर मी माझा एक्सपिरियन्स सांगायला नेक्स्ट सॉंगला येते. हे आवडला आन्सर मला. ओके सूरज, मला सांग की तुझ्यासाठी आयडियल डेट काय आहे? आयडियल डेट असा असायला हवा की ज्या डेट मधून जे निष्पन्न निघेल ते कुठेतरी लॉंग टर्म मध्ये जायला हवं असं मला वाटतंय. कुठेतरी ते क्षणिक नसावं किंवा ते तेवढ्यापुरती नसावं. कारण की भावना ज्या तुम्ही व्यक्त करताय किंवा डेटमध्ये ज्या तुम्ही एक्सप्रेस करताय पुढच्या व्यक्तीला त्याच्यामध्ये सत्यपणा असावा, खरेपणा असावा आणि तो असा असावा की जो तुम्हाला पुढे निष्पन्न चांगल्या पॉझिटिव्ह वेने नेईल. ना की ते कुठेतरी बोलतात ना की आपण कपडे बदलवतो तसं रिलेशन्स बदलवतोय, असं न व्हायला पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे. व्हेरी व्हेरी नाईस थॉट. ओके, सो ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या या गाण्यासाठी. आणि आता एक खूप महत्वाचा मुद्दा मला डिस्कस करायचा आहे माझ्या शोवर की गेल्या काही दिवसांपासून माझ्या शोवर मी बोलतोय की आपल्या नाशिकमध्ये फिल्म इंडस्ट्री जी आहे ती बूम होऊ पाहते आणि त्यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत. रिसेंटली मी अनेक जणांचे इंटरव्ह्यूज केले तेव्हा मला टोमणे सुद्धा बसले की जो माणूस सगळ्यात जास्ती काम करतोय त्याचा तू प्रथम इंटरव्ह्यू केलेला नाही. सो नाशिककरांनो, तुमच्यासाठी फायनली आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे चिन्मय उदगीरकर. सो सगळ्यात पहिले तर मी तुला सॉरी म्हणतो. मी कॉल केले होते तुला पण ड्यू टू तू कामामुळे बिझी होतास. आणि मला तुला विचारायचंय की तुझा काय विचार आहे जेव्हा आपण असं म्हणतो की नाशिकमध्ये एक नवीन इंडस्ट्री बूम होऊ पाहते, बरोबर, पण यासाठी काय काय अडीअडचणी येत आहेत? नाशिकमध्ये इंडस्ट्री बूम होणारच आहे
ती कोणीही रोखू शकणार नाही. पण तिचा वेग जो कमी झाला तो या एका गोष्टीमुळे, कारण आपल्याकडे एक उत्तम इन्स्टिट्यूट नाहीये की जी इथे टेक्निशियन्स निर्माण करू शकेल. इथे निर्मिती होण्यासाठी आपल्याला निर्मात्यांना नाशिकमध्ये पाचारण करावं लागेल, इथलं पोटेन्शियल त्याच्यापर्यंत पोहोचवून द्यावं लागेल. आपली दिशा चुकते आहे. आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देतो आहोत. आपल्याला असं वाटतं की स्टुडिओज बांधले ना की नाशिकमध्ये इंडस्ट्री येईल, तसं नाही. आधी आपण काम आणलं पाहिजे. कामाच्या स्वरूपाप्रमाणे इथे डेव्हलपमेंट होणं हे संयुक्तिक असतं. पण डेव्हलपमेंट होण्यासाठी ते स्किल्ड लेबर पाहिजे, स्किल्ड टेक्निशियन्स पाहिजे. तर FTIच्या धर्तीवर किंवा मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्या धर्तीवर नाशिकमध्ये एक अद्ययावत अत्यंत प्रभावी अशी इन्स्टिट्यूट निर्माण होणं फार आवश्यक आहे पूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी. इतकी त्याची मोठी व्याप्ती असणार आहे. आणि आता जो AI नावाचा प्रकार आलेला आहे तो गेम चेंजर आहे. त्याच्यामुळे खूप गणितं बदललेली आहेत. तर या AIच्या सकट, या सगळ्या इन्स्ट्रुमेंटच्या सकट शिक्षण संस्था जी असेल, जी भक्कम स्टँड करू शकेल अशी नाशिकमध्ये उभी राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे इथे फिल्म मेकिंगचं कल्चर डेव्हलप होईल. आणि बाकी नाशिक गुलाबी आहेच, इथलं वातावरण निसर्ग तितकं प्रसन्न आहेच. तर इथे मला असं वाटतं की बॉलिवूडचं सबस्टेशन म्हणून खूप छान नाशिक इंडस्ट्री फॉर्म होऊ शकते. कारण बाकी उद्योगधंद्यांपेक्षा हा इतका मोठा व्यवसाय, त्याचं सेंटर नाशिक होऊ शकतं जर या 3 गोष्टी घडल्या तर. अद्ययावत इन्स्टिट्यूट, टेक्निशियन्स, स्किल्ड टेक्निशियन्सची सगळी ते रेलचेल आणि इथलं निर्मात्यांचं येणं, या 3 गोष्टीमुळे नाशिक हे डेव्हलप होऊ शकतं. यावर आपण काम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. मध्ये जेव्हा काही लोकांशी मी बोललो, डिरेक्टर, प्रोड्युसर्स, त्यांचं असं म्हणणं आहे की नाशिककरच कधी कधी आपल्याला साथ देत नाही आपल्या कामासाठी. त्यावर तुझं काय? मी तेच म्हणतो ना की जेव्हा शिक्षण संस्था येते ना तेव्हा ती इंडस्ट्रीची काही पायाभूत मूल्य जे ती पण शिकवली जातात इकडे. ते कल्चर डेव्हलप होणं आवश्यक आहे. त्यासाठी ते शिक्षण इथे तयार होणं आवश्यक आहे. आपण जर पुण्याचं उदाहरण घेतलं तिथे थिएटर कल्चर म्हणा किंवा पथनाट्यांचं कल्चर म्हणा, फिल्मचं, शॉर्ट फिल्मचं कल्चर म्हणा, इतकं डेव्हलप आहे की घराघरात लोकांना माहिती आहे की फिल्म अशी बनते, फिल्ममध्ये या सगळ्या गोष्टी होतात. नाशिककरांना ते शिक्षणच माहिती नसल्यामुळे, त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नसल्यामुळे खूप सारे गैरसमज आहेत. मग कोणी भरवलं किंवा कोणी जर काही चुकीचं प्रबोधन दिलं तर त्याप्रमाणे रिॲक्ट करायला होतं. तर तसे काही अडचणी आम्ही पण फेस केल्या, पण सांगितल्यानंतर नाशिककर लगेच त्या गोष्टीवरती ओव्हरकम करतात. तर हे शिक्षण, हे कल्चर डेव्हलप होणं इथे आवश्यक आहे. क्या बात आहे. व्हेरी वेल सेड, व्हेरी वेल सेड. त्याचबरोबर सूरज, याच मुद्द्यावर मला तुला विचारायचंय की तू आहे मुंबईचा आणि आता तू रिसेंटली नाशिकमध्ये काम केलं. नाशिकच्या कलाकारांविषयी आणि नाशिकच्या एकंदरीत सगळ्या या बाजूंना आपण जर का बघितलं तर तुझं काय मत आहे? सर्वप्रथम तर हे बोलेल की इकडे जे सध्या दादांचं एक सिरियल पण जी चालू आहे, जय जयेश्वर जयशंकर, तर त्या अशा पद्धतीने जे प्रोजेक्ट्स मुंबईवरून इकडे येत आहे या गोष्टीने डेव्हलप होणारच आहे. पण मला इकडे एक गोष्ट जी जाणवली की इकडे टेक्नॉलॉजी जी आहे तर ती टेक्नॉलॉजीचं प्रशिक्षण इकडे डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. म्हणजे बाहेरून इकडे लोक येण्याची गरज पडणार नाही. कारण की बऱ्याचशा गोष्टी इक्विपमेंट झाल्या, त्या गोष्टी जर का इकडे डेव्हलप झाल्या, इकडे जर का म्हणजे आपल्याला भेटल्या तर बाहेरून येण्याची गरज पडणार नाही. जसं जर का इकडे व्हॅनिटी पाहिजे असेल, जर का आपण मोठे कलाकार जर का इकडे आणतोय एखाद्या लोकेशनवरती खूप आतमध्ये, समज डोंगरात भागामध्ये किंवा पैनाई सारख्या गावामध्ये जर का लोकेशन आहे तर तिकडे जर का व्हॅनिटीची व्यवस्था आहे तर नाशिकमध्ये नाही, तर ती मुंबईवरून आणावी लागते इकडे ती व्यवस्था नसल्यामुळे. तर अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर का इकडे उपलब्ध झाल्या तर मला वाटते की खूप चांगला स्कोप होऊ शकतो. कारण की एवढं चांगलं निसर्गरम्य वातावरण आणि जे काही इकडचं नेचर आहे त्याला घेऊन खूप काही गोष्टी इकडे करता येऊ शकतात. आणि एक अतिशय सोपी गोष्ट आहे, आपण साऊथला ऑब्झर्व करूया. 20 वर्षापूर्वी साऊथचा सिनेमा हा हास्यास्पद होता. हो, एक्झॅक्टली. हसायचो, पण तेव्हा ही टेक्निशियनची कमाल फार असायची. साऊथने टेक्नॉलॉजीवरती ताबा मिळवला. ते इतके अग्रेसर आहेत ना, त्यांनी इतक्या नवीन नवीन गोष्टी दिल्यात इंडस्ट्रीला की त्याच्यामुळे त्यांचा हिरो, त्यांची कॉन्सेप्ट लार्जर दॅन लाईफ वाटते. तर तशीच गरज आहे. टेक्नॉलॉजी जेव्हा लार्जर दॅन लाईफ होईल, जेव्हा भारी आपल्याकडे इथे ती शिकवली जाईल, त्याच्यानंतर ही डेव्हलपमेंट खूप चांगली होईल. तरच आपण बॉलिवूड आणि हॉलिवूड या सगळ्याला कम्पीट करू शकतो. त्याची गरज नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये तसा तेवढा स्कोप आहे की बाकीची इंडस्ट्री नसल्यामुळे, जागेची उपलब्धता असल्यामुळे, एक निवांतपणा असल्यामुळे, सेल्फ ग्रोईंग सिटी आहे, निसर्गाची खूप वरदायिनी इथे गोष्टी आहेत, त्या सगळ्यामध्ये नाशिक तसं समृद्ध आहे.
या सगळ्या गोष्टींच्या बरोबर जर ही अद्ययावत टेक्निकल इन्स्टिट्यूट तयार झाली, माझ्या मते हे नाशिकचं कल्चर बदलणारं पाऊल असेल. ऍब्सोल्युटली. तू आतापर्यंत वर्ल्ड सिनेमा बराच बघितलेला आहे, सो तुला काय वाटतं, आपल्या इथे मालेगाव आहे आणि मालेगावची एक स्वतंत्र इंडस्ट्री आहे, सो या इंडस्ट्रीला आणखी पुढे नेण्यासाठी एक नाशिकर म्हणून आपण काय करू शकतो? बाय द वे, हॅव यू सीन मालेगावच्या मूव्हीज आमच्या? हो, सर तुम्ही बघितलं? मालेगावचा सुपरमॅन खूप सो ती एक वेगळी इंडस्ट्री आहे आणि मला असं वाटतं ना की लोकली सुद्धा वेगवेगळ्या इंडस्ट्रीज बूम होतात. जसं आता जेव्हा आपण नाशिकचा विचार करतो, नाशिक सगळ्या बाजूनी आता हळूहळू डेव्हलप होत चाललेली आहे. सो इकडे खानदेशी मूव्हीज सुद्धा आजकाल खूप होतात, अहिराणी फिल्म्स होतात. येस येस येस. सो यावर तुमचा काय विचार आहे? तेच, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपल्या कल्चरच्या प्रेमातून सादर केलेला भाबडा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये खूप तळमळ आहे. त्यामुळे तळमळ असल्यामुळे, भाबडेपणा असल्यामुळे आणि आपले रूट्स दाखवले गेलेले असल्यामुळे या फिल्म्सला इतकं जास्त प्रेम मिळतंय. तर हेच आवश्यक आहे. साऊथमध्ये पण तेच होतं. त्यांचा हिरो आजही तुमची लुंगी सोडत नाही, त्यांची सण तितकी झकासच होतात. सो ते त्यांचं कल्चर घेऊन येतात की ज्याला एक परंपरा आहे. ओके, ते कल्चर असतं, त्याच्या टेक्निकली गोष्टी ऍड केल्या जातात, तिथली लँग्वेज असेल आणि मग त्याच्यामध्ये खरा प्रामाणिक प्रयत्न आणि तो इनोसन्स जो सध्या मिसिंग आहे, या गोष्टीमुळे त्या गोष्टी मनाला भावतात, टच होतात आणि म्हणून यांना इतकं यश मिळतं. आणि मला नेहमी असं वाटतं की मध्ये मी एका माझ्या साऊथच्या आर्जेशी बोललो, तो मला बोलत होता की दिवाळीमध्ये जसं तुमच्याकडे नवीन कपडे वगैरे घालण्याची पद्धत आहे, आमच्याकडे नवीन सिनेमा बघण्याची पद्धत आहे. म्हटलं ही पद्धत आपल्या महाराष्ट्रात यायला पाहिजे. सो आय होप लवकरात लवकर यावर आपण काम करू. आणि जे तू बोललायस की टेक्निकल इन्स्टिट्यूट आपण करणार होतो, मला असं वाटतं की त्याची पायाभरणी आपणच करूया. हो, ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे आणि ठिकाणी भेटतोय, कॉन्सेप्ट पटते पण आहे. अनेक मोठ्या मोठ्या संस्था आहेत ज्या आता पुढे येत आहेत. मी म्हटलं ना, नाशिक बदलणारच आहे. नाशिक हे बॉलिवूडचं सबस्टेशन किंवा मेन स्टेशन हे होणारच आहे, याला कोणी रोखू शकणार नाही. क्या बात है, इसी बात पे नाशिककरांसाठी हिप 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 हिप. पण जाताना एक जरा बोलून जा की मी नाशिकमध्ये घर घेणार. चला, थँक्यू थँक्यू सो मच. मजा आली.